आजचा आपला टॉपिक आहे आधुनिक भारताचा इतिहास. इतिहास आपण सुरू करतोय. इतिहासामध्ये आपल्याला महत्त्वाचा आधुनिक भारताचा इतिहास हा अभ्यासायचा असतो. आधुनिक भारताचा इतिहास. आता हा काय आहे? आधुनिक भारताचा इतिहास म्हणजे नेमकं काय? आधुनिक भारताचा इतिहास हा आपल्याला 1757 पासून प्लासीच्या लढाईपासून तर पुढे देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत हा जो इतिहास आहे, या इतिहासाला म्हणजे साधारणपणे आधुनिक भारताचा इतिहास असं म्हटलं जातं. म्हणजे ब्रिटिशांच्या आगमनापासून ब्रिटिश या देशामध्ये आले आणि ब्रिटिशांची सत्ता या देशावर निर्माण झाली. तिथून जो इतिहास सुरू झाला त्याला आधुनिक भारताचा इतिहास म्हटलं जातं. आधुनिक भारताच्या इतिहासावर प्रश्न अपेक्षित असतात. त्यामध्ये ब्रिटिशांची सत्ता, ब्रिटिश सत्तेमध्ये झालेल्या सामाजिक चळवळी, म्हणजे अभ्यासाचा टॉपिक सांगतो याच्यात मधला काय राहणार आहे तर ब्रिटिश सत्ता. पहिला ब्रिटिश सत्ता कशी स्थापन झाली, कोणते युद्ध झाले, काय झालं. त्यानंतर सामाजिक प्रबोधन. या काळामध्ये जे सामाजिक प्रबोधन झालं, सामाजिक प्रबोधन म्हणजे ज्या सोशल मुवमेंट होत्या त्या सोशल मुवमेंट याच्यामध्ये आपल्याला अभ्यासाचे आहे सामाजिक प्रबोधन. त्यानंतर स्वदेशी चळवळ, स्वदेशी चळवळ आणि गांधीवाद, गांधी युग ज्याला म्हणतो आपण. गांधीजींचं जे काम आहे, महात्मा गांधींचं जेवढं काही काम आहे तो पूर्ण गांधी इरा म्हणून कन्सिडर केला जातो इतिहासामध्ये, तो गांधी इरा. आणि देशाचं स्वातंत्र्य, स्वातंत्र्य एवढा टॉपिक आपल्याला याच्यामध्ये कव्हर करायचा आहे. हे जे सगळे टॉपिक आहे हे आपल्याला याच्यामध्ये आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये समजून घ्यायचे आहे. आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अनुषंगाने पेपरमध्ये बरेच प्रश्न जे येतात त्या प्रश्नांचा पण आपण सराव करणार आहोत. ते प्रश्न कसे सोडवायचे ते पण आपण बघणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा समजून घ्या, आता पहिल्यांदा आपल्याला शिकायचं आहे की ब्रिटिश सत्ता या देशामध्ये कशी स्थापन झाली. 31 डिसेंबर 1600 मध्ये या देशामध्ये ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाली. ईस्ट इंडिया कंपनी, ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली या देशामध्ये. ईस्ट इंडिया कंपनी ही ब्रिटिशांनी या देशामध्ये व्यापार करण्यासाठी स्थापन केलेली कंपनी होती. ईस्ट इंडिया कंपनी म्हणजे काय? ज्यावेळी ब्रिटनमध्ये, युरोपामध्ये जेव्हा औद्योगिक क्रांती झाली, औद्योगिक क्रांती झाल्यानंतर तेथे प्रत्येक प्रोडक्शन जास्त प्रमाणात व्हायला लागलं, कारण मानव सोडून यंत्राच्या साहाय्याने तिथे प्रोडक्शन व्हायला लागलं. म्हणून बऱ्याच गोष्टींचं प्रोडक्शन हे खूप मोठ्या प्रमाणावर वाढलं. प्रोडक्शन वाढलं, पण प्रोडक्शन झालेलं प्रॉडक्ट झालेला माल कुठे विकायचा? जो उत्पादित झालेला माल आहे तो विकायचा कुठं? तर त्यासाठी नवनवीन बाजारपेठांचा शोध सुरू झाला आणि त्यातलीच एक बाजारपेठ म्हणून भारत ही एक बाजारपेठ ब्रिटिशांनी शोधली आणि पूर्वेकडील देशांशी व्यापार करणारी कंपनी म्हणून ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना करण्यात आली. पूर्वेकडील देशांशी व्यापार करणारी कंपनी म्हणून ईस्ट इंडिया कंपनी स्थापना झाली आणि व्यापारी म्हणून इंग्रज या देशामध्ये आले. ब्रिटिशांनी या देशामध्ये व्यापार करायला सुरुवात केली आणि व्यापार करता करता हळूहळू इथलं सगळं राजकारण समजून घेतलं. कारण हा देश जो आजचा आपण भारत म्हणतो असा एकसंध भारत म्हणून अस्तित्वात नव्हता. तर हा देश छोटे छोटे संस्थान आपल्या देशांमध्ये होते, संस्थाने, संस्थाने आणि यावर एक असणारे संस्थानिक म्हणजे थोडक्यात राजे. ग्वाल्हेर घराणं, ग्वाल्हेरचे राजे, नागपूरचे भोसले घराणं, अशा घराण्यांमध्ये हैदराबादचं निजाम घराणं, हे घराण्यांमध्ये या संस्थानांमध्ये हा देश पूर्ण वाटलेला होता. आणि एकसंध भारत अशी संकल्पना ही फार क्वचितच आढळत होती. त्यामुळे हा देश विखुरलेला होता, सगळ्या याच्यामध्ये वेगवेगळ्या संस्थानांमध्ये विखुरलेला होता. ब्रिटिशांनी हीच गोष्ट हेरली या देशामधली आणि ब्रिटिशांनी या देशामध्ये आपलं राज्य प्रस्थापित केलं. फक्त ब्रिटिशच देशामध्ये आले का? आपल्या देशामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आले पोर्तुगीज, पोर्तुगीज, डच आले, डच, नंतर फ्रेंच, फ्रेंच आले आणि इंग्रज सुद्धा आले. पोर्तुगीज आले, डच आले, फ्रेंच आले, परंतु इंग्रज या देशामध्ये प्रभावी ठरले आणि या
देशावर जवळपास 150 वर्ष त्यांनी राज्य केलं भारतावर. ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून व्यापार करण्यासाठी आले आणि या देशाचे राज्यकर्ते बनले. या देशाचे राज्यकर्ते ब्रिटिश बनले. ब्रिटिशांनी या देशावर राज्य स्थापन केलं. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे पाहायचं आहे की याच्यामध्ये ह्या ज्या सत्ता होत्या पोर्तुगीज, डच आणि फ्रेंच, इंग्रजांनी यांच्याशी पण युद्ध केले. पोर्तुगीजांशी, डचांशी आणि फ्रेंचांशी यांच्याशी युद्ध केले आणि यांना युद्धामध्ये हरवलं आणि इंग्रज हे शक्तिशाली बनले. इंग्रज याच्यामध्ये शक्तिशाली बनले. भारतामध्ये ब्रिटिशांची सत्ता स्थापन होण्याला 2 युद्ध महत्वाचे आहे. एक 1757 प्लासीची लढाई, प्लासीची लढाई आणि 1764 ला झालेलं बक्सार युद्ध, बक्सारचे युद्ध. या ज्या 2 लढाया आहे, या 2 लढाया ब्रिटिश साम्राज्यासाठी निर्णायक ठरल्या आणि प्लासीच्या लढाईने ब्रिटिशांची वर्चस्वाची लढाई सुरू झाली. इथल्या संस्थानिकांच्या विरुद्ध ही लढाई होती. काही संस्थानिक गट होते, त्यांच्या विरुद्ध ही लढाई सुरू झाली आणि 64 मध्ये खऱ्या अर्थाने ब्रिटिश सत्तेचा पाया ईस्ट इंडिया कंपनीच्या रूपाने या देशामध्ये रोवला गेला. प्लासीची लढाई 1757 आणि 1764 बक्सारचं युद्ध. या दोन्ही युद्धांच्या नंतर या देशामध्ये ब्रिटिश सत्तेचा पाया मजबूत झाला आणि ब्रिटिशांनी या देशावर राज्य करण्यास सुरुवात केली. आता हे जे 2 युद्ध आहे, या 2 युद्धांमध्ये संस्थानिक होते. काही संस्थानिक लढले, काही ब्रिटिशांच्या बाजूने लढले, काही ब्रिटिशांच्या बाजूने होते, काही भारतीयांच्या बाजूने होते. अशी ही लढाई होती. या लढाईमध्ये ब्रिटिशांना विजय मिळण्याचं काम हे होतं की एकजूट, एक संधपणा ब्रिटिशांच्या विरुद्ध लढण्यात नव्हता. बऱ्याच संस्थानांची अशी भूमिका होती की आपण ब्रिटिशांच्या बाजूनेच राहिलं पाहिजे, ब्रिटिशच आपल्याला सर्व काही व्यवस्थित करून देतील. त्यामुळे ते ब्रिटिशांच्या बाजूने राहिले, काही तटस्थ राहिले आणि काही जे युद्धामध्ये आले ते शक्तीअभावी ब्रिटिशांसोबत हरले. 1757 चं प्लासीची लढाई आणि 1857 चा उठाव, या ज्या 2 घटना आहे 100 वर्षानंतर, 1757 नंतर 1857 चा उठाव ज्याला म्हटलं जातं, 1857 चा उठाव. तर 1857 चा उठाव हा या देशामधला एक निर्णायक टप्पा आहे. 1857 चा उठाव म्हणजे हे या देशामध्ये ब्रिटिशांच्या विरुद्ध पुकारलेलं पहिलं जाहीर युद्ध म्हटल्यासही हरकत नाही. 1857 चा उठाव हा या देशामध्ये व्यापक प्रमाणावर झालेला होता, परंतु तो तितका इफेक्टिव्ह ठरू शकला नाही. नियोजनाची कुठेतरी कमतरता म्हणा किंवा इतर संसाधनांची कमतरता, या सगळ्या गोष्टींच्या अभावामुळे 1857 चा उठाव हा ब्रिटिशांनी दडपून टाकला. 1757 पासून 1857 हा 100 वर्षात जो इतिहास आहे, यामध्ये ब्रिटिशांची सत्ता स्थापन झाली. ब्रिटिशांची सत्ता, ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता या देशावर स्थापन झाली. ईस्ट इंडिया कंपनी या देशावर राज्य करण्यास सुरुवात केली. या देशाचे ते राज्यकर्ते बनले आणि 1857 ला या राज्याविरुद्ध, ईस्ट इंडिया कंपनी जे राज्य होतं ही अन्यायकारक राज्य आहे, याच्या विरुद्ध हा उठाव 1857 ला झाला. 1857 ला उठावाची सुरुवात जी आहे, 1857 च्या उठावाची सुरुवात 31 मे ची तारीख होती, परंतु मंगल पांडेने त्या आधीच बराकपूर छावणीमध्ये गोळीबार केला आणि उठावाला तिथूनच सुरुवात झाली. 1857 चा उठाव बऱ्याच लेखकांच्या मते हा पूर्वनियोजित नव्हता, त्यामुळे तो फसला. नेते जे आहे ते नेत्यांच्या मागे भक्कम असं पाठबळ लोकांचं नव्हतं, जनाधार त्या आंदोलनाला नव्हता, त्यामुळे 1857 चा उठाव फसला असं काही लेखक मानतात, इतिहासकार मानतात. परंतु 1857 चं युद्ध हे या देशामध्ये एक निर्णायक वळण होतं. आता 1857 च्या युद्धाविषयी काही मतं आहेत, काही मतं तज्ञांनी म्हटलेली मतं आहे ती 1857 च्या युद्धाविषयीची मतं कधी कधी पेपरला विचारल्या जातात की असं कोण म्हटलं आहे. तर ते आपण थोडक्यात माहिती काही लिहून घेऊ. ही माहिती एवढी लिहून घ्या
याच्यामध्ये फार खोलात जाण्याचं काम नाही, नेमकं कशा युद्ध झालं, काय झालं, आपल्याला फक्त ही वरवर माहिती पाहिजे आहे. जी माहिती ऍक्च्युअल आपल्याला ज्यामध्ये क्वेश्चन अपेक्षित आहे ते माहिती आपण नंतर घेणार आहोत, परंतु हा इतिहास समजण्यासाठी आपण ही माहिती थोडक्यात लिहितोय. 1857च्या उठावाबद्दलची मतं थोडक्यात आपण लिहून घेऊ. लिहा. त्याच्यामध्ये 1857चे उठाव, 1857चे स्वातंत्र्य युद्ध असं जरी म्हटलं तरी त्याला चालेल. 1857 स्वातंत्र्य युद्ध. आता हा 1857चा उठाव, यामध्ये वेगवेगळे कारण आहे हा उठाव होण्याची. उठाव होण्याचे कारण जर आपण पाहिले तर पहिलं कारण जर पाहिलं याच्यामध्ये तर लॉर्ड डलहौसी हा जो होता, लॉर्ड डलहौसी म्हणजे यांचा गव्हर्नर, लॉर्ड डलहौसीने दत्तक वारसास नामंजुरी, म्हणजे पहिलं एक हे विधेयक आणलं होतं त्याने, दत्तक वारसास नामंजुरी. हे काय होतं? दत्तक वारसास नामंजुरी म्हणजे काय? जर एखादा राजा असेल, एक राजा आहे, त्या राजाचा जर कोणतंही अपत्य नसेल, राजाला कुठलंही अपत्य, स्वतःचं मूलबाळ नसेल, तर त्याच्यानंतर ते काय करायचे, राजे दत्तक घ्यायचे आणि त्या दत्तक जो मुलगा राहायचा तो राजा बनायचा. लॉर्ड डलहौसीने अशी तरतूद केली की जे दत्तक वारस असतील, पोटचे जर मुलं असतील, स्वतःचे जर मुलं असतील, तर त्यांना राजा होता येईल, परंतु जर दत्तक वारस असतील तर त्यांना राजा होता येणार नाही. ती जी जागा आहे, ती जी संस्थान आहे, ते ब्रिटिश संस्थानामध्ये मर्ज होऊन जाईल, अशी ती तरतूद होती लॉर्ड डलहौसीने. दत्तक वारसास नामंजुरी. त्यामुळे जे दत्तक वारसास नामंजुरी, झाशी सगळ्यात मोठं उदाहरण झाशीचं, झाशीची राणी जिचा मुलगा हा दत्तक पुत्र होता, त्यामुळे ती लढली 1857च्या उठावामध्ये, मैं मेरी झाशी नहीं दूंगी, झाशीवर कब्जा करायसाठी या धोरणानुसार दत्तक वारसास नामंजुरी दिल्यामुळे हा एक असंतोष होता संस्थानिकांच्या मनामध्ये, त्यामुळे संस्थानिक 1857च्या उठावावर लढले. दुसरं होतं गाई एनफिल्ड नावाचे नवीन एक कारतूस होते. एनफिल्ड हे कारतूस होते. कारतूस म्हणजे बंदुकीच्या गोळ्या, आणि यांना गाई आणि डुक्कर यांची चरबी त्या गोळींना लावलेली आहे आणि ते दाताने तोडायचे आहे. त्यामुळे गायीची हिंदूंनी जर गायीची चरबी तोडली तर हिंदूंचा धर्म भ्रष्ट होईल, आणि मुसलमानांनी डुकराची चरबी तोडली तर मुस्लिमांचा धर्म भ्रष्ट होईल, असा हा ब्रिटिशांचा प्लॅन आहे. त्यामुळे या एनफिल्ड कारतुसांचा वापर न करण्यासाठी सैनिकांनी, ब्रिटिशांच्या सैन्यामध्ये जे भारतीय सैनिक होते त्यांनी या विरुद्ध, इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारण्याची मोहीम उघडली, आणि त्यामुळे त्यांच्यात असंतोष होता. दत्तक वारसास नामंजुरी होती, एनफिल्ड कारतुसांविषयी जे धोरण होतं त्याविषयी नामंजुरी होती. हे कारण त्याच्या मागे होते. हे दोन तर प्रमुख कारण झाले की यामुळे काय झालं की त्या याच्या उठावाला मेन हे कारणीभूत ठरले, दत्तक वारसास नामंजुरी जी होती. त्यानंतर जे मध्यमवर्गीय लोक होते, मध्यमवर्गीय लोकांना त्यामध्ये नोकऱ्यांमध्ये समान संधी दिली जात नव्हती, हे एक कारण होतं. अशा वेगवेगळ्या कारणाच्या अनुषंगाने इथे असंतोष वाढत गेला आणि 1857चा उठाव घडून आला. लिहा 1857च्या उठावाबद्दल थोडं लिहा. बराकपूर छावणीत मंगल पांडेने 29 मार्च 1857 रोजी पहिली गोळी झाडली. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा याने जी गोळी झाडली तिथूनच 1857च्या उठावाची सुरुवात झाली आहे. 8 एप्रिल 1857 रोजी त्याला फाशी झाली.
8 एप्रिल 1857 रोजी त्याला फाशी झाली. 10 मे 1857 रोजी मेरठचा उत्तर प्रदेशातील मेरठचा उठाव झाला. 12 मे 1857 रोजी दिल्लीवर उठाववाल्यांनी कब्जा केला. आता वेगवेगळ्या याच्यामध्ये वेगवेगळे नेतृत्व उठावाचे जे केंद्र होते त्या केंद्रामध्ये नेतृत्व कोणी केलं असे पण प्रश्न येतात. तसं दिल्ली एक उठावाचं केंद्र होतं, दिल्ली होतं, कानपूर होतं. तर इथले नेतृत्व कोणी कोणी केलं ते लिहा. दिल्ली बहादूर शाह जफर दिल्ली येथील उठावाचे नेतृत्व बहादूर शाह जफर याने केलं. उठावाचे केंद्र आणि नेतृत्व असं लिहा. उठावाचे केंद्र आणि नेतृत्व इथे लिहा. केंद्र, उठावाचे केंद्र आणि इथे नेतृत्व. दिल्ली बहादूर शाह जफर, कानपूर तात्यासाहेब टोपे, नानासाहेब पेशवे, तात्या टोपे पण होते. नानासाहेब पेशवे. त्यानंतर लखनौ उठाव नेतृत्व बेगम हजरत महल. लखनौ येथील उठावाचं नेतृत्व बेगम हजरत महल. झाशी आपल्या सर्वांना माहित आहे. झाशीत जो उठाव झाला, झाशीचा उठाव राणी लक्ष्मीबाईंनी या उठावात नेतृत्व केलं. म्हणजे हे वेगवेगळ्या ठिकाणी उठावाचे हे केंद्र होते आणि या केंद्रावर नेतृत्व यांनी केलं होतं या उठावाचं. तर हे सगळे याच्याबद्दलचे हे आहे केंद्र आणि नेतृत्व. उठाव कुठे कुठे झाला. आता या उठावाबद्दलची मते 1-2 मतं आपण लिहून घेऊ. उठावाबद्दल जी मतं आहे मांडलेली ती मतं आपण थोडक्यात लिहून घेऊ. लिहा 1857च्या उठावाबद्दलची मते असं हेडिंग द्या. 1857च्या उठावाबद्दलची मते म्हणजे काय म्हणणं होतं. 1857च्या उठावाचा अनालिसिस कसं केलं आहे ते लिहू. हे मतं काही जणांचे विचारले जातात. लिहा. पहिले लिहा अशोक मेहता यांचं पुस्तक आहे द ग्रेट रेबेलियन. या पुस्तकामध्ये त्यांनी 1857च्या उठावाबद्दल लिहिलेलं आहे. द ग्रेट रेबेलियन यांचे पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये त्यांनी याबद्दल माहिती सांगितलेली आहे आणि याबद्दल त्यांचं स्टेटमेंट आहे. लिहा अशोक मेहता काय म्हणतात. 1857चे बंड हे शिपायांच्या बंडाहून अधिक होते. त्यानंतर लिहा वि दा सावरकर काय म्हणतात. त्यांनी पुस्तक लिहिलं आहे. वि दा सावरकरांचं पुस्तक आहे 1857चे
स्वातंत्र्य समर हे पुस्तक कोण लिहिलं आहे? वि. सावरकर, विनायक दामोदर सावरकर. वि. सावरकरांचं हे पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये त्यांनी मत मांडलेलं आहे. लिहा. त्यांचं मत 1857च्या क्रांतीची प्रधान कारणे असलेली दिव्य तत्वे म्हणजे स्वधर्म, स्वराज्य ही होत. हा उठाव म्हणजे हिंदी लोकांनी आपल्या धार्मिक व राजकीय स्वातंत्र्यासाठी केलेले क्रांतियुद्ध होते. जनरल कॅम्पबेल एक इंग्रज अधिकारी आहे. जनरल कॅम्पबेल, त्याचं नाव आहे कॅम्पबेल. याने त्याला शिपायांचे बंड म्हटलेलं आहे. शिपायांचे बंड याचं मत आहे. त्याने म्हटलं आहे शिपायांचे बंड. जे जनरल कॅम्पबेल म्हणतो हे निर्भीड शिपायांचे बंड होते. फक्त हा शिपायांचा उठाव होता, बाकी याच्यामध्ये काहीच नव्हतं. तर 1857च्या उठावाबद्दल बरेच मतं आहे, वेगवेगळे मतं आहे. 1857चा उठाव जो हा झाला, हा खऱ्या अर्थाने जर पाहायला गेला तर सर्व व्यापक असा उठाव हा दिसत नाही. एक भारत देश म्हणून त्याच्या स्वातंत्र्यासाठी लढत आहे असे इथे कुठे उल्लेख एकाएकी दिसत नाही. तर वेगवेगळ्या गोष्टी, जसं हे जे असंतोष होते, तसं झाशीची राणी झाशीसाठी लढली. मैं मेरी झाशी नहीं दूंगी, म्हणजे त्याच्यामध्ये अस्मिता काय होती की झाशीवर आक्रमण याच्यामुळे झालं आहे. एनफिल्ड कारतुसांचं प्रकरण, सैनिकांमध्ये असंतोष होता आणि इतर मध्यम वर्गीय लोकांमध्ये कारण होते, परंतु बराच मोठा वर्ग या उठावापासून दूर राहिलेला होता. बरेच संस्थानिक या उठावामधून दूर होते. सामान्य नागरिकांपर्यंत हा उठाव पोहोचूच शकला नाही. अगदी तळागाळातल्या लोकांपर्यंत हा उठाव कधी पोहोचलाच नाही. हा उठाव उत्तरेतच राहिला. उत्तरेतच युपी, दिल्ली ज्या भागामध्ये हा उठाव सुरू होता, बिहार, इकडे दक्षिणेमध्ये उठावाचे कुठलेही चिन्ह इथे दिसले नाही. दक्षिणेकडे हा उठाव नव्हता. म्हणजेच हा उठाव सर्व व्यापक अशा प्रकारचा झाला नाही. तरीही ब्रिटिशांविरुद्ध झालेलं हे पहिलं स्वातंत्र्य युद्ध होतं. 1857चा उठाव म्हणजे या देशात खऱ्या अर्थाने एक निर्णायक युद्ध ठरलं आणि 1857ला जो उठाव झाला याचाच परिणाम म्हणून 1858 मध्ये या देशामध्ये ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य बरखास्त झालं आणि 1858 पासून भारतामध्ये ब्रिटिश साम्राज्य सुरू झालं. खऱ्या अर्थाने ब्रिटिश साम्राज्य म्हणजे भारत हा सरळ सरळ ब्रिटन क्राऊनच्या अंतर्गत, म्हणजे ब्रिटनच्या राणीच्या अंतर्गत गेला. ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता इथली संपुष्टात आली आणि इथे ब्रिटनच्या राणीचं, ब्रिटिशांचं खऱ्या अर्थाने साम्राज्य 1858 पासून सुरू झालं. आणि जो गव्हर्नर जनरल होता त्याचा व्हाईसराय आणि भारत मंत्री असे दोन पद त्यामध्ये निर्माण करण्यात आले. त्याची माहिती आपण पुढल्या याच्यात बघणार आहोत अजून. तर हा सगळा असा प्रवास होता सुरुवातीचा. प्रायमरीली जो आधुनिक भारताचा इतिहास जो सुरू होतो, आपण बघितलं याच्यामध्ये प्लासीची लढाई, बक्सारचं युद्ध, प्लासीची लढाई पहिली लढाई ब्रिटिशांच्या विरुद्धची, आणि 1764ला बक्सारचं युद्ध झालं. त्यामध्ये ब्रिटिशांची खऱ्या अर्थाने विजय झाला आणि इथे ब्रिटिशांची सत्ता खऱ्या अर्थाने स्थापन झाली. इथून हा सगळा प्रवास ब्रिटिशांचा सुरू झाला. ईस्ट इंडिया कंपनी सत्ता स्थापन झाली आणि हळूहळू जे बदल होत गेले ते बदल
नाकारले गेले, लोकांनी ते पसंत केले नाही, लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला आणि 1857चा उठाव या देशामध्ये घडून आला. 1857चं स्वातंत्र्य समर या देशामध्ये मोठ्या प्रमाणात घडून आलं. 1857च्या उठावामध्ये केंद्र आपण लिहिली, कुठले कुठले केंद्र होते महत्वाची, त्यामध्ये नेतृत्व कोणी केलं आणि उठावाबद्दलची मतं आपण त्यामध्ये समजून घेतली. तर एवढा भाग याच्यामध्ये सफिशियंट आहे. याच्यामध्ये जास्त एकदम खोल जाण्यात काही अर्थ नाहीये. तर एवढा भाग सर्वांनी समजून घेतला असेल. जो भाग नोटिंग करून सांगितला तो भाग लिहून घ्या आणि हे बोर्डवरचं पण पूर्ण लिहून घ्या. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथे थांबू आणि नंतर नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करू.